योगेश्वरीला जाऊया. बाळा नर बोलतात. जे काही जनता जनार्दन कौल देईल तो आपल्याला माहिती आहे किंवा त्याच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा संधी मिळाली की त्यांची सेवा करण्यासाठी तयार आहोत. सर, आपण जर पाहिलं तर जोगेश्वरी हा वायकरांचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचबरोबर ते ठाकरेंचे निकटवर्ती देखील होते. तर आपण पाहिलं तर सध्या जरी ते आता पक्ष बदलून त्याला शिंदेच्या शिवसेनेत गेले असेल, ह्याचा कुठे ना कुठे तो फरक पडला असेल का? कसं आहे, रवींद्र वायकर साहेब हे ठाकरे कुटुंबाच्या निकटवर्ती होते हे खरं आहे, परंतु वायकरांचा बालेकिल्ला नव्हता. हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुखांचा होता, शिवसेनेचा होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होता. त्याच्यामुळे या ठिकाणची जनता व्यक्तीवर प्रेम नाही करत, ती पक्षावर करते, बाळासाहेबांच्या विचारावर करते. आणि बाळासाहेबांची विचारधारा आहे ती घेऊन आजपर्यंत योगेश्वरी चालली आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही असा कुठला परिणाम या निवडणुकीवर होईल. आणि शेवटी विजय हा जनतेचा आहे. मी म्हटलं माझा विजय नाही आहे, हा जनतेचा विजय आहे. तर जनतेचा कौल हा सर्व महत्त्वाचा आहे. लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं तर जो हा मतदारसंघ होता लोकसभेचा, तो हाय व्होल्टेजचा होता. कारण जो वायकर असतील किंवा कीर्तिकर असतील ह्यांच्यामध्ये जो सर्व मतदार केंद्रामध्ये जो सर्व प्रकरण झालं होतं, असंच काही आज देखील होऊ शकतं अशी भीती आहे का? आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडून काय ते तयारी करण्यात आली आहे? निश्चितपणाने निवडणुका लढत असताना निवडणुकीचे जे काही तंत्र आहे त्या तंत्राच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून जे काही यंत्रणा चालली आहे त्याला सहकार्य करून आपण पुढे जाण्याचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी आहे. आणि त्या पद्धतीने मला वाटतं जो काही निर्णय येईल तो चांगलाच येईल, त्याच्यामध्ये दुमत नाही. आणि हाय व्होल्टेज म्हटलं तर ह्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये देखील मताधिक्य शिवसेनेकडेच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा प्रश्न येत नाही. नक्कीच आपल्यासोबत बाळा नर होते. आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये जी मतमोजणी आहे ती सुरू होणार आहे. आणि जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून कोण निवडून येतं हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासांमध्ये महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन मनोजसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई. जोगेश्वरी पूर्वचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत उर्फ बाळा नर या दृश्यामध्ये आपण पाहिलं. देवाचं दर्शन त्यांनी घेतलंय. आता अगदी काही मिनिटात मतमोजणी सुरू होईल.